वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे आणि मोठे अपडेट जे आहेत ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल किंवा टीटी परीक्षा असेल किंवा टेट परीक्षे संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी तुमच्याकडून कोणतेही नोटिफिकेशन मिस होऊ नये त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि शेअर करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला कळलं असेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी महा-टी-ई-टी आहे, महा-टी-ई-टी 2026ची जी एक्झाम आहे आणि ती जी एक्झाम आहे ती कंडक्ट केल्या जाणार होती, पण त्या परीक्षेचा पेपर जो आहे लीक झाला आहे आणि पेपर लीक झाल्यामुळे जी आहे ही परीक्षा आता रद्द करण्यात आलेली आहे आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत हे ऑफिशियल नोटीस जी आहे जारी करण्यात आलेली आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये उमेदवारांना परीक्षेची तारीख जी आहे ती कळवली जाणार आहे. दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे ती आहे शिक्षक भरती 2025-26 संदर्भात गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गुड न्यूज कोणती आहे ते सांगतो. तर बघा, 2 जिल्ह्यांच्या जागा ज्या आहेत लवकरच पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहेत. एक आहे रायगड झडपी जी आहे ती, आणि दुसरी आहे अमरावती जिल्हा परिषद. म्हणजे अमरावती आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांची आकडेवारी जी आहे ती लवकरच तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे. रायगडमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात खूप जास्त प्रमाणात पदसंख्या जी रिक्त आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात पदसंख्या रिक्त आहे. अमरावतीची जर गोष्ट केली आपण तर मराठी माध्यमासाठी जवळपास 520 जागा येणार आहेत शिक्षक भरती 2025-26 साठी, आणि उर्दू मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जवळपास 60 जागा येणार आहेत. म्हणजे 520 अधिक 60 580 पदसंख्या जी आहे अमरावती जिल्हा परिषद किंवा अमरावती झडपीची पवित्र पोर्टलवर येणारे शिक्षक भरती 2025-26 साठी. ही खूप आनंदाची बातमी आहे की दोन्ही जिल्ह्यांचे बाकीच्या सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहे आणि लवकरच या दोन्ही जाहिराती तुम्हाला पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या दिसतील. रायगड जिल्हा परिषद आणि अमरावती. ठीक आहे, रायगड आणि अमरावतीच्या दोन्ही जाहिराती लवकरच पवित्र पोर्टलवर येतील. तिसरी जी अपडेट आहे ती आहे पवित्र पोर्टलवर आतापर्यंत किती जाहिराती अपलोड झाल्या किंवा पवित्र पोर्टलवर नेमकं काय सद्यस्थितीमध्ये आहे. तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती अशी मिळते की बघा, जागांची आकडेवारी जी आहे अजूनही जशा प्रमाणामध्ये पाहिजे तशा प्रमाणामध्ये जागा पवित्र पोर्टलवर आलेल्या नाहीये. तरी सुद्धा एकूण आकडेवारी जी आहे ती जवळपास 7, 7.5 किंवा 8,000च्या आसपास जी आहे जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या असतील, महानगरपालिका, नगरपालिकेच्या खाजगी आस्थापना ज्या आहेत त्यांच्या जागा आणि सोबत बाकीच्या ज्या आस्थापना आहेत त्यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गुड न्यूज अशी सांगायची ती अशी आहे की बघा, तुम्हाला माहिती आहे एक नवीन शासन निर्णय आला होता पाठीमागच्या काही दिवसामध्ये आदिवासी विभागासंदर्भात. म्हणजे आदिवासी विभागातील ज्या काही आश्रमशाळा आहेत त्यांची सुद्धा पदभरती पवित्र पोर्टल मार्फत केला जाणार आहे. आता तो जो शासन निर्णय आहे तो काही दिवसा अगोदरच निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं ज्या काही आश्रमशाळा असतील आदिवासी विभागामधल्या त्यांच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर येतील, पण त्याला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. आता पुढची अपडेट अशी आहे की जाहिराती किंवा जागा किती पवित्र पोर्टलवर येणार आहे. तर त्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे काही आस्थापनांच्या जाहिराती आतापर्यंत पवित्र पोर्टलवर का आल्या नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोस्टरमध्ये काहीतरी समस्या आहे, रोस्टर पूर्ण झालेला नाहीये किंवा बिंदू नामावली अद्ययावत नाही किंवा संच मान्यता 2025-26 नुसार जी रिक्त पदसंख्या आहे ती. आणि सगळ्यात मोठं कारण जे समोर येते ते आहे शिक्षक अतिरिक्त जे झालेले आहेत त्यांचा समायोजनाचा प्रश्न. म्हणजे जोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार नाही तोपर्यंत एखाद्या जिल्हा परिषदेमधली जी काही आकडेवारी आहे ती पवित्र पोर्टलला येणार नाही. म्हणजे तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या की जर समजा काही जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होत आहेत, 200-300 शिक्षक अतिरिक्त झाले समजा, तर जोपर्यंत त्या 200-300 शिक्षकांचं समायोजन होणार नाही मग त्या समायोजन झाल्यानंतर त्या 200-300 जागा वजा होतील आणि नंतर मग उरलेल्या जागा पवित्र पोर्टलवर येतील. आणि एक विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यावर्षी 80% पदभरतीसाठी मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळं कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये किंवा महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी आस्थापनामध्ये ज्या काही पदसंख्या रिक्त असतील तर त्या पदसंख्येच्या एकूण आकडेवारीपैकी 80% आकडेवारी पवित्र पोर्टलवर जाहिरातींच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी खूप मोठी आहे. आकडेवारी ज्या प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये जशी रिक्त पदसंख्या आहे त्या प्रमाणात जर आपण बघितलं पूर्ण आकडेवारी जर पवित्र पोर्टलवर आली तर भरपूर जागांसाठी जी आहे पदभरती होऊ शकते. पण मात्र समस्या अशी आहे की शिक्षक अतिरिक्त झाले तर त्यांचं समायोजन, नंतर बिंदू नामावली आणि नंतर रोस्टरची जी काही समस्या आहे, रोस्टर पूर्ण नसेल तर त्यावेळेस तो प्रॉब्लेम येतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही आस्थापनांनी अजून रजिस्ट्रेशन जे आहे किंवा त्यांचे जे बाकीच्या गोष्टी आहेत ते केलेल्या नाही आहेत. या सगळ्या गोष्टी बघता या सगळ्या गोष्टी जर क्लिअर झाल्या तर मात्र जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येतील. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की किती जाहिराती पवित्र पोर्टलवर येऊ शकतात. तर जी आकडेवारी सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये वाढ होऊन आकडेवारी जी आहे जवळपास 15-16 हजारापर्यंत सुद्धा पदभरती जाऊ शकते. आणि जर समजा
काही समस्या आल्या तर त्यावेळेस मात्र ही आकडेवारी 12 ते 14 हजाराच्या आसपास राहू शकते. आता एक महत्त्वाची गोष्ट इथे जी आहे, खाजगी आस्थापना ज्या आहेत त्यांच्या चांगल्या प्रमाणामध्ये किंवा भरपूर प्रमाणामध्ये जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येताना दिसत आहेत. कारण की खाजगी आस्थापनांना किंवा खाजगी संस्थांना दुसरा पर्याय नाही आहे, पवित्र पोर्टलद्वारेच पदभरती केल्या जाणार आहे. मग त्याच्यामध्ये कोणतीही संस्था असेल, ती अनुदानित असेल, अंशतः अनुदानित असेल किंवा विना अनुदानित असेल. अनुदानितमध्ये सुद्धा जर समजा 20% अनुदानित आहे, 40% अनुदानित आहे किंवा 60% अनुदानित आहे, तर प्रत्येक आस्थापनेच्या किंवा प्रत्येक खाजगी संस्थेच्या जागा पवित्र पोर्टलवर येणार आहेत. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही बघत असाल की आकडेवारी जी आहे जशा प्रमाणामध्ये पाहिजे तशा प्रमाणामध्ये जाहिराती येत नाही आहेत, तर त्याला थोडा विलंब लागू शकतो. पण जी काही मुदतवाढ दिलेली आहे, आता तुम्ही बघितलं असेल की अगोदर 15 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली होती आणि आता नंतर परत 15 दिवसाची मुदतवाढ वाढून दिलेली आहे. तर या महिन्यामध्ये पूर्ण एकूण जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येतील आणि माझ्या मते जवळपास पुढच्या 7-8 दिवसामध्ये पवित्र पोर्टलवर तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये जाहिराती ज्या आहे अपलोड झालेल्या दिसतील. कारण की त्या संदर्भात सुद्धा वरिष्ठ लेवलवरून प्रयत्न सुरू आहेत की वेगवेगळ्या आस्थापनांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमच्या जाहिराती लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025-26 साठी अपलोड करा. त्याच्यामुळे जाहिराती येतील, फक्त त्याला थोडा वेळ लागू शकतो आणि थोडा वेळ लागल्यानंतर आपलं असं म्हणणं आहे की बाबा थोडा वेळ किंवा थोडा कालावधी लागला तरी चालतो, फक्त जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजे. जेवढ्या काही जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील तेवढ्या पदांसाठी शिक्षक पद भरती होईल. कारण की जर समजा रिक्त आकडेवारी आपण म्हणतोय की रिक्त आकडेवारी 15,000 असेल, 20,000 असेल, 25,000 असेल किंवा 30,000 असेल, तर ती आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे. रिक्त आकडेवारी कितीतरी मोठी असली तरी सुद्धा ॲक्च्युअलमध्ये पवित्र पोर्टलवर किती जागा येतात ते खूप महत्त्वाचं आहे. ते सुद्धा सर्व मीडियमसाठी. मराठी मीडियमसाठी किती जागा येतात, इंग्लिश मीडियमसाठी किती जागा येतात, उर्दू मीडियमसाठी किती जागा येतात, हिंदी मीडियमसाठी किती जागा येतात, अध्यापक विद्यालयाच्या जागा किती येतात, कला क्रीडा शिक्षक, कार्यानुभव शिक्षक यांच्या जागा किती येतात, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहे. एवढंच नाही, वर्ग 1 ते 5 साठी किती जागा येणार आहेत, वर्ग 6 ते 8 साठी किती येणार आहे, नंतर सोशल सायन्स, मॅथ आणि सायन्ससाठी किती जागा येणार आहेत, नंतर 9वी 10वी साठी आणि 11वी 12वी साठी कोणकोणत्या आस्थापना जागा देणार आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे. 9वी 10वी आणि 11वी 12वी साठी स्पेशल प्रश्न असा आहे की ज्या मोठमोठ्या संस्था आहेत ज्यांच्या खूप साऱ्या वॅकन्सी दरवर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येतात, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, सरस्वती भवन, नंतर अजून आहे शिवाजी शिक्षण संस्था, या मोठमोठ्या संस्था आहेत आणि यांच्या खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती किंवा खूप मोठ्या प्रमाणात जागा ज्या आहेत दरवर्षी पवित्र पोर्टलवर येतात 9वी 10वी 11वी 12वी साठी आणि खालच्या वर्गासाठी सुद्धा. तर या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणं आवश्यक आहे. आता समजा एखाद्या उमेदवारांना 150, 160 किंवा 145 स्कोअर आहे, तर असा उमेदवार डिझर्व करतो चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी. जर अशा ठिकाणच्या जर अशा मोठमोठ्या संस्थांच्या जर जागा जर आल्या तर त्यावेळेस तो उमेदवार त्या संस्थेला प्राधान्यक्रम देऊ शकतो आणि त्याची निवड त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यामुळे त्या संस्थेच्या जागा सुद्धा ज्या आहेत, ज्या मोठमोठ्या संस्थांची मी नावं सांगितली त्यांच्या जागा पवित्र पोर्टलवर येणं खूप आवश्यक आहे. आता मी तर फक्त तुम्हाला काही 2-4 संस्थांची नावं सांगितली, पण अशा कितीतरी संस्था आहेत की ज्या विदाऊट इंटरव्ह्यूद्वारे स्वतःच्या जागा भरतात आणि काही अशा सुद्धा संस्था आहेत की ज्या मुलाखत घेऊन स्वतःच्या जाहिराती किंवा जागा भरतात आणि तिथे पैसे चालत नाही किंवा डोनेशन घेत नाही. हां, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी असं आहे की महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी किंवा काही खाजगी संस्थांमध्ये तुम्ही म्हणाल की डोनेशन मागत असतील, तर शिक्षक पद भरती जी होते पवित्र पोर्टल थ्रू, तुम्ही जर पवित्र पोर्टल थ्रू एखाद्या शाळेवर जाताय तर त्यावेळेस तुम्ही ऑफिशियली तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही या डोनेशन देणार नाही आहे. आणि तुमचं जर मुलाखत घेताना तुमचा जर इंटरव्ह्यू चांगला गेला, तुमचं अध्यापन कौशल्य चांगलं असेल आणि तुमचा टेटचा स्कोर चांगला असेल तर त्यावेळेस तुमचं मुलाखतीसाठी जर सिलेक्शन झालं, कारण की फक्त 3 उमेदवार पाठवलं जाणार आहे एका जागेसाठी, एकाच 3 प्रमाण आहे, त्यानुसार कोणत्या ना कोणत्या एका उमेदवाराला सिलेक्ट केलं जाईल. फक्त 3ही उमेदवारांनी जर ठरवलं डोनेशन द्यायचं नाही तर त्यावेळेस मात्र या गोष्टीला सुद्धा आळा बसू शकतो. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत्या आणि मी तुम्हाला क्लिअर चित्र सांगितलं आणि एकूण आकडेवारी सुद्धा किती येऊ शकते ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि ज्या काही मोठमोठ्या अपडेट होत्या त्या सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक अभ्यागतधारकापर्यंत आणि या व्हिडिओला लाईक करा, सोबत हाईप करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.